आय होप सर तुम्हाला हे प्रेझेंटेशन आवडलं असेल. येस सर, हे कम्प्लीट प्रेझेंटेशन मी केलं आहे सर. आय मीन शीतल होती माझ्यासोबत, बट आय रिअली वर्कड हार्ड फॉर दिस प्रोजेक्ट सर. ओके सर. थँक्यू सो मच सर. इट्स माय प्लेजर. येस सर. हो सर, नक्की. एनिवेज तिची मला खूप मदत होत असते. मी नेक्स्ट प्रोजेक्टसाठी पण तिलाच कन्सिडर करेन. येस सर, जसं मी तुमच्याकडून शिकते, आय होप शीतल पण माझ्याकडून बरंच काही शिकत असेल. ओ येस सर. खूप चांगला सपोर्ट आहे तिचा. ओह येस सर, थँक्यू सो मच. शीतल, एक मिनिट जरा. आय नो तू या प्रेझेंटेशनसाठी मला काही सजेशन्स दिलेलेस आणि मी ते मेन्शनही केलेत. यू हर्ड इट ना, मी तुझं नावही घेतलं आहे. पण काय आहे ना, या प्रोजेक्टवर मी गेले महिनाभर काम करते आहे अँड आय वर्क रिअली हार्ड, यू नो. सो मला असं वाटतं या प्रोजेक्टचं क्रेडिट मलाच मिळायला हवं. आय मीन तुझी काहीच हरकत नसेल त्यासाठी. ग्रेट. मी माझ्या नेक्स्ट प्रोजेक्टसाठी तुला कन्सिडर करेनच, बट क्रेडिट माझंच असेल. आय मीन ते तुला वेगळं सांगायला नकोच ना. आणि तसंही तू माझी ज्युनियर आहेस, सो तितकी सिनियरिटी तर मला ठेवलीच पाहिजे ना. ओके, ठीक आहे, मग उद्या भेटूया. हेल्प माय फूट. सरांची चमची जबरदस्ती घ्यावं लागलं हिला. काय एवढं सजेशन दिलं हिने. एकदम पॉईंट्स याचे बरोबर काय आले, स्वतःला बॉस समजायला लागले. या प्रोजेक्टवर तर मीच काम करणार आणि क्रेडिट पण मीच घेणार.